सादर करणार आहोत. मनीषा. थँक्यू स्नेहा. सगळ्यांनी 2 मिनटं तुमचं लक्ष आमच्याकडे दिलं तर खूप छान होईल. प्रॉमिस आम्ही 5 मिनटापेक्षा जास्त घेणार नाही. तर इलेक्शन गेले 3 ते 4 आठवडे चालू होतं. काही क्विक नंबर्स म्हणजे इलेक्शन किती हेल्दी होतं किंवा नाही याचा अंदाज तुम्ही बांधू शकाल. तर साधारण 5 बोर्ड पोझिशन्स आहेत. त्याच्यासाठी 111 नॉमिनीज तुम्ही आमच्याकडे पाठवले. एक्झॅक्टली, व्हेरी गुड, व्हेरी हेल्दी नंबर. 111 पैकी साधारण 43 युनिक मेंबर्स होते. याचा अर्थ की काही मेंबर्सला मोर दॅन 1 पोझिशनसाठी नॉमिनेट केलं गेलं होतं. बरं, या 43 पैकी 26 रिस्पॉन्डेड बॅक, विच इज 60%. तर आय थिंक इन फ्युचर आम्ही प्रयत्न करू, आम्ही म्हणजे आपण सगळे, की हा रिस्पॉन्स आपण 60च्या पुढे कसा न्यायचा. बट 60 इज स्टिल अ हेल्दी नंबर. दोज रिस्पॉन्सेस केम बॅक आणि मग आम्ही सगळ्यांनी काहींशी फोनवर आणि इतरित्या कम्युनिकेट केलं आणि कन्क्लुजन असं होतं की होल्ड ऑन, कन्क्लुजन ऐकायचं. ओके, सो आय हँड इट ओव्हर टू माय कलीग. ओके, तर आता नेक्स्ट इयर ते आहे 2026 आणि 27ची कमिटी आहे. प्रेसिडेंट आहेत सुजीत तेलंग, जोरदार टाळ्या. सेक्रेटरी आहेत केदार प्रधान. ट्रेझरर तुषार माथेरे. व्हाईस प्रेसिडेंट इव्हेंट्स वर्षा कोठावडे आणि व्हाईस प्रेसिडेंट कम्युनिकेशनसाठी 2 जणी आहेत, पल्लवी आष्टेकर आणि नीता नारायण. त्या दोघींनाही बोलवूया. तर आता पल्लवी आणि नीता एकाच पोझिशनसाठी लढत आहेत, म्हणून त्यांच्यात कॉन्टेस्ट होईल, वोटिंग होईल. तर आजपासून त्यांचं कॅम्पेनिंग सुरू होईल. त्यामुळे त्याचे पुढचे डिटेल्स आम्ही तुम्हाला नंतर आता कार्यक्रम झाल्यावर म्हणजे सोमवारी पाठवू. आणि या दोघींना ज्यांना जास्त वोट मिळेल ती शी विल बी द व्हाईस प्रेसिडेंट फॉर कम्युनिकेशन. बिग राऊंड ऑफ अप्लॉज. आणि रिझल्ट दिवाळीपर्यंत अनाऊन्स होतील. ऑलमोस्ट दिवाळी इव्हेंटलाच अनाऊन्स होतील. तर त्यामुळे ऑल द बेस्ट टू ऑल द कंटेस्टंट्स. मला काही बोलायचं. वा, काय जोरदार कमिटीचं सिलेक्शन झालंय आणि कॉंग्रॅच्युलेशन्स वर्षा. थँक्यू सर. चला, तर हे वर्ष किती नक्की नक्की तुम्ही सगळ्यांनी साथ दिली तर आपण पुढचं पण वर्ष सगळ्या आत्याच्या कमिटीला आदर्श मानून नक्की जोरदार करण्याचा प्रयत्न करू. वा, हे वर्ष किती जबरदस्त आहे ना. आपल्या सामच्या किती ॲक्टिव्हिटीज पॅरलली चाललंय, किती सारे नवीन उपक्रम आणि आपण सर्व मिळून त्यात सहभागी होतो. हीच तर आहे आपल्या सॅन अँटोनियोतली विविधतेतून एकता. यावर्षी आपण सायन्स टू फिक्शन टू स्पिरिच्युअल ऑल टाईप्स ऑफ इनिशिएटिव्स राबवले आणि होपफुली नेक्स्ट कमिटीसुद्धा ते कंटिन्यू करतील. लेट्स होप फॉर दॅट. यावर्षी वेगवेगळ्या स्पर्धा आपण अरेंज केल्या. पिकल बॉल, कॅरम, चेस कॉम्पिटिशन. त्यानंतर आपण वेगळे आध्यात्मिक उपक्रम राबवले, जसं घरोघरी ज्ञानेश्वरी, गीत रामायण. आणि यातूनच आपली जवळीकता जास्त वाढली. तर अशा या उत्साहात येऊन आपले करंट प्रेसिडेंट त्यांनी 1 नाही, 2 नाही, 3 नाही, 4 नाही, तब्बल व्हॉट्सअपचा पूरच आणलाय.
आणि हासापूर वाढतच राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. मी माननीय जयेश मोरे यांना मंचावरती आमंत्रित करते. पुढचे अवॉर्ड्स जे आपले जिंकलेले आहेत मंडळी त्यांना प्रदान करायला. आणि हो, या स्पर्धा आपण अरेंज केल्या आणि ज्या स्पर्धांमध्ये जे विजेते आहेत त्यांना स्टेजवर आपण बोलवणार आहोत आणि त्यांचा गुणगौरव सोहळा आपण साजरी करणार आहोत. पहिली टुर्नामेंट होती पिकल बॉल टुर्नामेंट आणि विजेते आहेत प्रतीक आणि रवीना. प्लीज स्टेजवर यावे. जोरदार टाळ्या, टाळ्याने थांबल्या पाहिजे मंडळी. प्रतीक आणि प्रत्येकने हे पिकल बॉल अरेंज पण त्यांनीच केली. त्यामध्ये बॅकग्राऊंडमध्ये खूप मेहनत घेतली त्याने. आणि तू कशी जिंकला सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. जस्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. अरे पाहावं तुझ्यापेक्षा लहान आहे मी. अरे कुठे अवॉर्ड सांगा रे. हे एवढे ना. अरे प्रतीक थांब, अवॉर्ड घेऊन जात होतं. आले 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 अवॉर्ड आले. कॉंग्रॅच्युलेशन्स प्रतीक. दाखव. रवीना विमेन्स चॅम्पियन पिकल बॉल 2025. कॉंग्रॅच्युलेशन्स. कॉंग्रॅच्युलेशन्स रवीना, कॉंग्रॅच्युलेशन्स प्रदीप. पुढचं विजेते आहेत कॅरम टुर्नामेंट आणि दोन विजेते आहेत. एक म्हणजे संजय जाधव आणि दुसरं म्हणजे मीना भालेराव काकू. अमोकची आई. आता यांना स्टेजवर बघून सगळ्यांना थोडीफार एक प्रेरणा मिळायला पाहिजे. शी वॉज अमेझिंग. संजय जाधव कॉंग्रॅच्युलेशन. एक नंबर. थांब 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 दादा. काय म्हणू? त्यांना अरे तू मध्ये या हो. Ultimate champion. संजय जाधव यांनी अजून एक किमान पटकावला आहे, तो म्हणजे अल्टिमेट चॅम्पियनशिपचा. महाराष्ट्र मंडळाने मला ही खेळण्याची संधी दिल्याबद्दल मीच त्यांचे आभार मानते. आणि ही प्रेरणा सगळ्यांनी घ्यावी आणि पुढच्या वर्षी आणखीन जोरात कॅरम स्पर्धा करावी अशी सगळ्यांना विनंती करते. थँक्यू का संजय. पळू नकोस. कॉंग्रॅच्युलेशन. संजय ॲक्च्युली मेन्स विनर पण आहे आणि नंतर त्या दोघांची कॉम्पिटिशन होती आणि ती पण संजयने जिंकली. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू व्हेरी मच. स्पर्धा खेळताना खूप मजा आली आणि इट वॉज अ टफ कॉम्पिटिशन. सगळे एक्सपर्ट्स होते कॅरममध्ये. फायनलपर्यंत मला खूप टफ कॉम्पिटिशन मिळाली. बट थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. पुढचा आपला होता गणेशोत्सव थीम गेस कॉम्पिटिशन. ज्यांनी थीम गेस केली ती कॉम्पिटिशन विनर आहे संध्या बोंद्रे. या पूर्ण आज जो प्रोग्राम झाला रिजनल कॉम्पिटिशन वगैरे ते जेव्हा आम्ही कॉन्सेप्टवर काम करत होतो. आय मीन इट्स नॉट इझी क्वाईट टू गेस राईट काय काय एक्झॅक्ट होणार आहे. पण संध्या बोंद्रे ती दिसते पण हुशार आणि ॲक्च्युली आहे पण हुशार. म्हणजे तो नाही इट वॉज रिअली टफ बट शी डिड इट. कॉंग्रॅच्युलेशन. थँक्यू सो मच. आणि मी आत्ता म्हणेन की मंडळाची स्थापना झाल्यापासून आजचा जो पूर्ण कार्यक्रम झाला तो असा इथे एकदम वरती गेलेला आहे. खूप छान थीम होती. खूप मजा आली. मला वाटतं जजेस आता संकटात सापडलेले आहेत की आता कुणाला नक्की निवडायचं. थँक्यू सो मच फॉर अ वंडरफुल थीम. थँक्यू थँक्यू. जजेस त्यांचं काम करतायत. आय एम शुअर हेमंत अल्गोरिदम लिहिलं असेल आपल्याला बेस्ट विनर काढण्यासाठी. तर नेक्स्ट इज सामची वारी वॉक विजेते. तर हा जो उपक्रम आहे पंढरपूरची वारी एकादशीच्या वेळेला आय थिंक दिस इज बाय BMM. तर 250 किलोमीटर विच इज इक्विवलंट टू 156 माइल्स. गेल्या वर्षी पण झाला, यावर्षी पण झाला. बरेचसे लोक आपण चालतो राईट. ॲज पार्ट ऑफ दिस उपक्रम सगळेच चालत होते. 3 आठवडे 21 दिवस जनरली लास्ट इयर होतं. पण ह्या वर्षी 18 दिवसामध्ये कंप्लीट केलं सगळ्यांनी, 12 लोकांनी. आणि त्यामध्ये एक मनुष्य असा आहे त्याने आम्हाला सगळ्यांना खूप टेन्शन दिलं. प्रसाद कुलकर्णी. फक्त 12 दिवसात त्याने कंप्लीट केली. हा दिवसभर चालत होता. ब्रेकफास्ट चालत, जेवण चालत, झोपत पण चालत होता वाटतं. बॉस
2 शब्द सगळ्यांना सांग कसं केलं 12 दिवसात. ॲक्च्युली काय आहे ना की एक 8 नंबरचा वॉक आहे तो तुम्ही घरातही करू शकता. इट इज कॉल्ड ॲज इन्फायनाईट वॉक. काहीतरी व्हॉट्सॲपवर आलं होतं मला. सो दॅट रिअली हेल्प. सो ते केलं की मी जवळजवळ घरातच चालत होतो, बाहेर चाललो नाही कुठेच, आणि त्यामुळे झालं. थँक्यू. जाऊ नको. आणि जे 12 होते जे जिंकले आहेत त्यांच्यासाठी अजून एक सरप्राईज प्राईज आहे, तर प्लीज जाऊ नका. नेक्स्ट इज निलेश इगळे. निलेश इगळे. हा पण चालवतो कंटिन्युअस 14 दिवसात 156 माइल्स. अमेझिंग बॉस. पुढचा आहेत स्नेहल मोरे, ज्यांनी 15 दिवसामध्ये 15 दिवसात. बायको पुढे, बायको हिला बघून मला टेन्शन यायचं. शी वॉज माय इन्स्पिरेशन टू वॉक. फॉर द फर्स्ट टाइम स्नेहल बीट तिला पण यायचं. जयेश. ये मी आहे नेक्स्ट. पुढचा आहे संयोगिता आपटे, हा, तेच. 16 दिवसात. सहयोगिता आपटे आहे का? सहयोगिता. पटकन पटकन पटकन. पुढचा आहे आरती कुलकर्णी, 17 दिवसात. वरती आहे. मी रीड यू ये. चालेल ये. चालेल चालेल या या. तुझाच लॉस आहे नाही आलीस तर. नेक्स्ट. नेक्स्ट इज 18व्या दिवशीचे विजेते आहेत जयेश मोरे, या सगळ्यांना बघून मी पण चालत होतो. सौरभ मगदूम, तेजश्री मगदूम, राहुल धन्यवाद. मिहिर चौधरी, संतोष मोरे, सत्यजित रणखम. प्लीज सगळ्यांनी वरती यावं. सगळ्यांनी स्टेजवर लवकर यावे. हे सगळे 12 जणच पाहिजे आहेत कारण एक सरप्राईज आहे त्याच्या पुढे. हे जरा समोर या प्लीज ना. प्लीज सर्वांनी इथे. आणि काही जणांनी शेवटच्या दिवशी पिकअप केलंय अँड दॅट वॉज अमेझिंग. ओके, तर आता या 12 लोकांना मी इकडे का थांबायला सांगितलंय त्याचं कारण आहे संतोष मोरे. संतोष मोरेकडे एक सरप्राईज गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट एवढं अमेझिंग आहे. त्यांनी जेव्हा तो कॉन्सेप्ट सांगितला मला की या लोकांनी एका चांगल्या कारणासाठी चालताय ते राईट, डिवोशनल प्लस हेल्थ. तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे संतोष मोरे ॲज अ रिच स्पिरिच्युअल बॅकग्राऊंड. तर पहिलं प्राईज काय ते सांगू की पहिलं. ओके, प्राईज असं आहे की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे पंढरपूरला आपण जातो, किती लाईन असते राईट, किती गर्दी असते आणि दर्शन भगवंताचं घ्यायचं सोपं काम नाही आहे. संतोष मोरेंमुळे आता एक आपण इथे हे करणार आहे, 12 लोकांचं नाव टाकणार आहे. त्यातला लकी विनर हा निवडेल त्या फॅमिलीला गाभाऱ्यात बसून भोजन करता येणार आहे पंढरपुराजवळ. पूर्ण फॅमिलीला आणि सोलापूर पासून राऊंड ट्रिप पण मिळेल. सो थँक्यू संतोष. थँक्यू. ॲक्च्युली इट इज कॉल्ड दिंडी सेवा. म्हणजे विठ्ठलाच्या समोर बसून पुजारी नैवेद्य दाखवतात, तर आपण तिथे बसू शकतो, मेडिटेट करू शकतो. सो दॅट इज अ व्हेरी स्पेशल दर्शन. सो एवढे सगळे चालले, यांची प्रेरणानी त्यानेच प्रेरणा दिली खरंच. तर आय एम रिअली हॅपी की हे एवढे चालले तर एका व्यक्तीला अक्षरशः दर्शन मिळणार आहे अगदी स्पेशल. सो दॅट इज विठ्ठल कृपा. म्हणून आय रिअली इम्प्लोर एव्हरी वन शुड डू दॅट. थँक्यू. जय हरी विठ्ठल. विठ्ठल विठ्ठल. जय हरी विठ्ठल. चला बघूया. एनी गेसेस? अरे तुमच्या आवडत्यांना सपोर्ट करा. कोण जिंकेल? 12 नावं टाकलेली आहेत. प्रत्येक याच्यावर माझं नाव आहे ना. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. त्या भाग्य विधात्याचे नाव आहे आरती. आता आरती आहे त्यामुळे आरती आहे म्हणून प्रसादही असेल आणि अक्षरशः विठ्ठलाचा प्रसाद मिळणार आहे. सो थँक्यू. कळलं तुला वरती यायला का सांगत होतो. थँक्यू. थँक्यू एव्हरीबडी. दॅट्स इट. आणि आता आपण
आजच्या गणेश उत्सवाच्या सादरीकरणाच्या विजेत्यांची नावं घेतोय म्हणजे आर्ट्स. या त्यासाठी आम्हाला जज लागतील, चारही जज. आय रिक्वेस्ट यू स्टेजवर येता का प्लीज. मी मंचावर आमंत्रित करते हेमंत कुलकर्णी. हेमंतचे कॅल्क्युलेशन चालू आहे, अजून चालू आहे. प्रोग्राम लोड होतोय. ठीक आहे, तोपर्यंत आपण टाइमपास करत नाही, गेम नाही आहे आपल्याकडे. घे ना. गेम आहे ना. बाय द वे थँक्यू व्हेरी मच एव्हरीबडी. तुम्ही आलात वेळ काढून. थोडा डिले झाला आहे प्रोग्रामला, पाऊस वगैरे होता. सो रिअली सॉरी. आणि सगळ्यांनी खूप मेहनत घेतली आहे गेली 2-3 महिने पूर्ण महाराष्ट्र इथे उभं करायला. आणि खानदेश ग्रुप डिझॉल्व झाला बिकॉज ऑफ सम अनअवॉइडेबल सिच्युएशन. त्यामुळे आम्ही कोकणामध्ये सुरुवातीला ते इंटरव्हेन्शन दिलं. प्रयत्न केला पूर्ण महाराष्ट्र सादर करायचं, सगळ्यांनीच केलं, खूप मेहनत घेतली आहे. आय होप तुम्हाला आवडलं असेल ते. ओके, वी आर रेडी. जयेश तू रेडी आहेस का? जयेशसाठी एक कॉम्पिटिशन आहे. अरे बस का, सीन्स तू कोकणचा हे आहे. ठरलं नव्हतं. आपल्याकडे आजच्या कॉम्पिटिशनचे रिझल्ट येतात तोपर्यंत जयेश तुझ्यासोबत एक खेळ खेळूया. मी एक टंग ट्विस्टर बोलतो, ते तुम्हाला कंटिन्युअसली 3 वेळा बोलून दाखव न चुकता. मला पाकिट पोचलं नाही वाटतं. ठीक आहे, चल बोला बोला. नारळी पोफळीची झाडे नारळातून निघून नारळीच्या झाडावर लटकली. नारळी पोफळीची झाडे नारळातून निघून नारळीच्या झाडावर लटकली. माझा उपवास आहे आज, डोकं थोडं स्लो चालतंय. परत बोल. नारळी पोफळीची झाडे नारळातून निघून नारळीच्या झाडावर लटकली. नारळी पोपळीची नारळ काय परत सांग. स्नेहल मोरे यांना ट्राय करायला आवडेल का? ऑन बिहाफ कोणाला यायचं तर ट्राय करा प्लीज. कोणाला ट्राय करायला आवडेल? ओके, लक्ष्मीकांत दादा. त्यापेक्षा सोपंच देतो मी, अगदी सोपं. नारळीचं घ्यायचं. मी लोकांना बिझी करायचं, मलाच बिझी कोण साफ करतो? हो. नारळी पोफळीची झाडे नारळीच्या झाडातून निघून नारळीच्या झाडावर लटकली. क्या बात आहे. नाईस ट्राय. वा वा, पण हे 3दा ए, नोट वेळा घे, नोट घे. जयेश, हे तर नक्की येईल तुला. इकडे पळू नको. इकडे का दाखवतो सर? एकदम सोपं आहे ना. उंच उंटांची उंच उडी, उंच उंटांची उंच उडी, उंच उडीवर उंच घोडा, उंच घोड्याच्या उंच उडीत उंच उंच तोऱ्यात उंच उंच उडत. आता मला खरोखर वाटतं तुमची स्क्रिप्ट रिव्ह्यू करायला पाहिजे होती. मी म्हटलं घ्या फ्रीडम, काळजी दिली या. हे माझ्या अंगाची येत आहे. परत बोलू का? अरे या कोणीतरी. एनिबडी, एनी व्हॉलंटियर. राकेश ओके. अरे पुणेकर, अहो पुणेकर हार मानली. ठीक आहे, सोपं, एकदम सोपं. उंच उंच उड्या मारण्यापेक्षा आपण सोपं करू काय? कोणाला बोलायचं तर या. सासऱ्याच्या सासूची सासरी सासवड, सासऱ्याच्या सासूची सासरी सासवड. कोण बोलू शकेल? अच्छा, एकदम सोपं आहे. राकेश आला. कुठे? सहयोगीचा ट्राय करायचंय. ये